नेरळ पोलिसांनी 2 गुन्ह्यांची उकल करून केली पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी। 2 गुन्ह्यातील एकूण 4 आरोपी अटकेत। रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमधील सामूहिक विवाह सोहळ्याला अंबानी कुटुंबियांची उपस्थिती। पालघर परिसरातील 50 पेक्षा जास्त गरीब जोडप्यांसाठी सामूहिक विवाहाचं केलं होतं आयोजन। पावसाळ्यात टेकडीवरील दगड कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता। कल्याण नेतिवली टेकडीवरील घरांना केडीएमसीनं बजावल्या नोटिसा। पलूस इथं शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारात सापडला मृत साप। पलूस परिसरातील लाभार्थी पालक आणि अंगणवाडी सेविकांमध्ये एकच खळबळ। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा यंत्रणा घेणार गावागावात कॅम्प। स्मार्ट मीटर कुणासाठी? अदानींच्या फायद्यासाठी अशा घोषणा देत विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात पाणी सोडल्यानं परिसरातील अनेक छोटे बंधारे पाण्याखाली। चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 675 क्युसेक्सनं पाणी सोडलं। अंबादास दानवे यांच्या निलंबनाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना राज्य सरकारनं झेड+ सुरक्षा द्यावी यासाठी मराठा समाज बांधवांचं आंदोलन। मराठा बांधवांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको।